सुरुवात करत असताना फायनल डे मध्ये गणपती बाप्पाला दुर्वंदन करेन. करुणी गणरायाला प्रणाम करतो. या स्पर्धेची सुरुवात वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे दैव सर्व कार्येषु सर्वदा. त्याचप्रमाणे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मजा जरूर करेन. स्थापन हिंदवी स्वराज्य आपले लिली जाणे इतिहास गाता असा हा जाणता राजा तयाच्या चरणी चुकवित माता छत्रपती शिवाजी महाराज की जय. त्याचनंतर हाकेला धावणारी नवसाला पावणारी ऐकवीरा माऊली तिची आहे तुम्हा अम्मावर सावली. ऐकवीरा मातेला वंदन करतोय. ज्ञानाची देवता आई सरस्वती मातेला वंदन करतोय आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत करतोय. नक्कीच आपण पहिलं या भूषणचे जाबर आपलं देखील स्वागत असेल. आपण लास्ट विनंती करतोय आपण देखील विराजमान व्हा आणि साईनाथजी जाबर यांना विनंती करतोय की आपण या सामनावीराचा पुरस्कार आहे तो देखील देऊया. आपण कैलास कोठाबळे यांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर हा पुरस्कार देऊया. सामनावीराचा पुरस्कार आहे तो देखील आपण देतोय सध्या साईनाथ जिजाबर यांना. नक्कीच आपण बघितलं तर जाते आता मॅच लावते सुरुवात कोणाची. यस बॅटिंग करणारी टीम आणि मग ट्रॅक बघा कलर कोड सेम असणं गरजेची बाब आहे. ही नियमावली आहे, हा रूल्स आहे. रूल्सचं जर उल्लंघन होत असेल तर मग लगेच पंच देखील असतील की तिसरे पंच असतील लगेच निदर्शनं आणून देत आहेत. आणि नक्कीच इथून आपण बघितलं आता मुख्य मंचाने निदर्शनास आणून दिले की बॅटिंग करणाऱ्या टीमचे नक्कीच कलर कोड मात्र नक्कीच थोडा मॅच नाही आहे आणि त्याचमुळे 3 धावा या पेनल्टीच्या स्वरूपात दिल्या जातील. मॅचला होत आहे सुरुवात. चला वही मैदानाच्या आतमध्ये रुपेश दांडेकर. नक्कीच आपण पाहिलं चिंचोटी, आपण पाहिलं तर युनिटी स्पोर्ट्स टीमचं, आपण पाहिलं तर वंडर बॉय म्हणजेच आपण पाहिलं रुपेश दांडेकर. पहिला चेंडू पाहिलाय आपण. पहिल्या चेंडूवर मात्र पंचांनी बोर्ड आकाशात उंचावला. याचाच अर्थ काय तर पहिल्या चेंडूवर मोठी विकेट मिळवून दिली. परतावं लागेल पहिल्या चेंडूवर फलंदाज निशांतला. घरच्या दिशेने पहिला मोठा धक्का युवराज 11 कोलकर पाडा या टीमला. काय सुरुवात आपण बघितलं युनिटी स्पोर्ट्स चिंचोटी टीमचा. नक्कीच वंडर बॉय आपण बघितला तर रुपेश दांडेकर याच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. मोठी सुरुवात करून दिली आहे अगदी ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर मग मोठा विकेट जो विकेट आपण पाहिलं निशांत जाधवला परतावा लागलं. आज जयेश दांडेकर आपण पाहिले तर स्कोरच्या भूमिकेत आहेत. गुणेश थोडेसे आज रिलॅक्स आहेत कारण की 2 दिवस त्यांनी देखील भरपूर चांगलं स्कोरिंगचं कार्य केलं आहे. सकाळच्या सत्रामध्ये नक्कीच थोडं नक्कीच लांबचा प्रवास होता. ठाणा ते नक्कीच म्हणजे काजूपाडा ते ठाणा आणि त्यानंतर मग चिंचोटी असा प्रवास थोडा उशीर झाला परंतु दिलगिरी व्यक्त करतोय. यावेळेला पाहिला पण फटका खेळ हवेत. दुसरा मोठा झटका लागू शकतोय आणि हो लागोपाठचा दुसरा झटका लागला आहे. इथे बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला होता विकास परंतु त्याला देखील करावं लागेल परतीचा प्रवास. सलगचा बॅक टू बॅक दुसरा विकेट गॉन. धन्यवाद डीजे. आज गुरुवारचा दिवस साईबाबाची गाणी नक्कीच ऐकायला मिळतील आपल्याला परंतु मी चिंचोटीचा वंडर बॉय म्हणून का उल्लेख केला या खेळाडूचा का त्याचं प्रत्यक्षात मी उदाहरण देतोय कारण की सध्या गोलंदाजी आपण बघितले तर त्यांनी जवळजवळ मंटन पावलपेच्या षटकामध्ये सलग 2 मध्ये 2 विकेट मिळवून दिलेत परंतु जी त्यांच्या नक्कीच नक्कीच हॅट्रिक जर पूर्ण केली तर 500 रुपये दिले जातील साईनाथ दादांच्या माध्यमातून. विकेटच्या हॅट्रिकसाठी आपण पाहिलं तर हे पारदर्शक आहे. आणि वंडर बॉय म्हणून का उल्लेख करतोय तर नक्कीच त्यांच्या नक्कीच आज जी अंगावर जर्सी पाहायला मिळते आणि ते कारनामा देखील त्याच खेळाडूंनी केला होता. हॅट्रिक बॉल हॅट्रिक पूर्ण होईल का आणि हो या वेळेला मात्र हॅट्रिक मात्र आपण पाहिली आहे झाली असते परंतु मात्र झेल मात्र हातातून निसटलाय आणि चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे 6 धावांसाठी निघून गेलाय. नशिबाचा साथ देणारा षटकार. थँक्यू डीजे. बघा हॅट्रिक साठी 500 रुपये देखील होते ते देखील गेले. 6 धावा देखील गेल्या.
मिस टायमिंग आता पॉईंटच्या दिशेने राकेश पोहोचण्याचा प्रयत्न करतात. पॉईंटला खेळाडू आहेत युनिटी टीम कडून आपण बघितलं तर ज्या प्रकारच्या आत्तापर्यंत जरा रुपेशची गोलंदाजी भरपूर चांगली. एक षटकार मात्र नक्की तो नशिबाच्या सहाय्याने मिळाला आहे, परंतु उल्लेख करायचा झाला ना तर अप्रतिम कार्य राहिलंय. जो बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला होता मिस्टर विनायक, आणि त्याला मात्र आपण पाहिलं तर मग 7 मोठी मिळाली नशिबाची. मॅन्टेंट्री पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी पुढचा चेंडू पाहतोय आपण. खाली राहणार होता. काय घडलंय या वेळेला नक्कीच पंच म्हणतायत हो 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 अपील केली होती गोलंदाजाने, अडपिलीला मिळते उत्तर. फलंदाज होईल आणखीन एक बाद. तिसरा धक्का. बॅटिंग करणारी टीम अडचणीमध्ये आलं या पहिल्या ओव्हरमध्ये. आज दिवस उंगवला साई तुझे भेटीसाठी येईन शिर्डीला, साई तुझे भेटीसाठी येईन शिर्डीला. थँक्यू डीजे. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. इरादे रोज लाख बनते हैं, कुछ बनकर टूट जाते हैं, मगर शिर्डी वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते हैं. आणि नक्कीच आपण बघितलं ओम साई राम, नक्कीच साईबाबाची गाणं, साईबाबाची गीतं. आज गुरुवारचा दिवस नक्कीच आठवण होते ती मग शिर्डीची वारी. आणि नक्कीच आपण पाहिलं तर शिर्डीची वारी देखील म्हटली जाते ना की नक्कीच जगात वारी, आणि ती शिर्डीची वारी आपण पाहिलं तर मग या मोठ्या प्रमाणात या सत्रामध्ये आपल्याला भरपूर जण करत असताना देखील पाहायला मिळालेत. बॅटर बॅकफुटला पंच केला जातोय. खाली क्षेत्र आहे, चेंडूच्या मागे फिल्डर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिस्टर सागर आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांची चर्चा देखील करूया आपण. एक चांगले ऑलराऊंडर खेळाडू सागर देखील आहेत. अगदी आपण पाहिलं तर धावा मिळतील इथून 2-2 टीमच्या टोटलमध्ये होत असताना पाहायला मिळते वाढ. पाहिली आपण टीमची टोटल 9च्या घरामध्ये पहिलं षटक आपण पाहिलं, एक सक्सेसफुल षटक आपल्याला पाहायला मिळालंय. कारण की या षटकामध्ये आपण जर चर्चा करायची झाली तर पहिल्याच 2 चेंडूवर 2 विकेट, तिसरी नक्कीच मिळाली असती, तिसऱ्या कंटिन्यू बॉलवर मात्र नाही मिळाली, परंतु नक्कीच पुढच्या चेंडूवर मिळाली, परंतु 3 विकेट आणि 9 धावा. नक्कीच म्हणेन मी तर एक चांगलं इकॉनॉमिकल षटक राहिलं आहे. आणि आत्तापर्यंत आपण बघितलं तर लिमिटमध्ये ठेवलं गेलं बॅटिंग करणाऱ्या टीमला, परंतु लिमिट क्रॉस करायचं असेल तर थोडंसं अग्रेशन या दुसऱ्या ओव्हरमध्ये दर्शवावं लागेल, मात्र दर्शवण्यामध्ये यशस्वी